पुण्यात एवढं सुंदर वातावरण कसं झालं कळालंच नाही. चला तर सांगते पुढे मी काय बोलते ते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे थोडीफार R&D करून ना काही पॉईंट्स काढले होते जे की माझ्या पुढे यूट्यूबमध्ये महत्त्वाचे ठरणार होते. आणि ते करता करताच बाहेर इतका मुसळधार आणि इतकं सुंदर वातावरण झालं होतं. वातावरण सुंदर झालं आणि लगेच मुसळधार पाऊस सुरू झाला. सोबतच विजसुद्धा खूप असं कडकड करत होते आणि अव्यूसुद्धा ना त्या आवाजांनी असं अचानक उठून गेला. खूप रडायला लागला. त्यानंतर कंटिन्यू तो माझ्याबरोबरच होता. मला गच्च पकडून होता आणि हा मुसळधार पाऊस वाटतो छान, एकदम थंड वातावरण झालं होतं. पण सोबतच जो हवाधूम वगैरे सुरू होती ना, त्याच्या घरात एवढा पसारा झाला होता, म्हणजे पूर्ण कचकच झालं होतं घर. परत झाडू पोछा करून घेतला. म्हटलं वेदर मस्त झालं तर चला मस्त असं चहा पण करूया. चहा घेता घेता बाल्कनीमध्ये थोड्या वेळ स्वतःबरोबर टाईम स्पेंड केला, कारण अव्यू बिझी होता त्याच्या नानीबरोबर बोलण्यात आणि प्रीतम काही घरी अवेलेबल नाही आहे. त्याचबरोबर एवढ्या पावसात सुद्धा एक दादा माझ्या घरी आले होते, जे की माझं पार्सल घेऊन आले होते. त्यांना थँक्यू म्हणायची खरंच इच्छा होती, कारण ते पूर्ण भिजले होते. तरीसुद्धा ही साडी त्यांनी सुखरूपी माझ्यापर्यंत पोहोचवली होती. खूपच सुंदर ही साडी आहे. तुम्हाला जर ह्या साडीची लिंक हवी असेल ना, मला कमेंट नक्की करा. लिंक म्हणून मी तुमच्याशी सुद्धा शेअर करेल. खूप सुंदर मल्टी कलरमध्ये साडी मागवली आहे. प्रीतम बाहेरून आला, त्याच्यासाठी सरप्राईज म्हणून मस्त अशी चाट बनवली होती. एक नंबर चाट झाली होती. याची रेसिपी पण हवी असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. आलू चाट तसंही आमचं ऑलवेज फेवरेट असते. एवढा सगळा पसारा झाला होता एक आलू चाट बनवण्याच्या मागे. चला तर आता हा सगळा पसारा आवडते आणि भेटूया नेक्स्ट मिनी व्लॉगमध्ये. तेव्हापर्यंत बाय.